नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, MA सेट, KTHM कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थ्यांनो, आज आपण पदव्युत्तर द्वितीय वर्ष सत्र तिसरे या वर्गाच्या इंट्रोडक्शन टू कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच राज्यघटनेची ओळख या विषयातील चौथे प्रकरण मूलभूत कर्तव्य याचा अभ्यास करणार आहोत. पुढील मूलभूत कर्तव्य आहे संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे मोल जाणून ते जतन करणे. भारतामध्ये विभिन्न जाती, धर्म, भाषा, संस्कृती आहेत. इतके भिन्नता असूनही भारताचे विविधतेत एकता हे एक वैशिष्ट्य आहे. भारतात अनेक भ्रष्टाचार, अतिरेकी, दहशतवाद, अनेक संघर्षाच्या परिस्थिती असूनही या विविधतेतील एकात्मतेमुळे देशाला मोठे राष्ट्रीय एकीकरण असं वैशिष्ट्य प्राप्त झाले आहे, जो मजबूत आणि संपन्न भारताचा पाया बनला आहे. विविध राज्यांमध्ये राहणारे लोक, त्यांची बोलण्याची भाषा, संस्कृती, त्यांची परंपरा, कपडे, त्यांचे सण, देखावे हे सगळंच भिन्न आहेत. तथापि ते स्वतःला भारतीय सांगतात, हेच त्यांचं ऐक्य दर्शवतात. माणुसकी आणि देशभक्ती, कर्तव्याची भूमिका विविधतेत एकता टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने मदत करत असते. भारतातील लोक भौतिक संपत्तीऐवजी अध्यात्म, कर्म आणि संस्कार यांना उच्च महत्त्व देतात आणि त्यामुळेच आपण ऐक्याच्या भावनेने बांधलेले आहोत. म्हणजे आपली राष्ट्रीय विविधता जी आहे त्या राष्ट्रीय विविधतेमध्ये या संमिश्र संस्कृतीचं जतन होताना दिसून येतं. आपलं जे गुणधर्म आहे धर्मनिरपेक्षता, त्याला देखील धर्मसहिष्णुतेमुळे बळकटी मिळताना दिसते. प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या संस्कृतीचा अभिमान बाळगत असते आणि हा अभिमान बाळगताना ती इतरही सर्व संस्कृतींचं स्वागतच करत असते आणि त्यांना आत्मसात करण्याची देखील तिच्यामध्ये क्षमता आहे. आपण कोणत्याही संस्कृतीचा विरोध करत नाही किंवा तिला मोडीत काढण्याचा प्रयत्न करत नाही. तसं तर आपण करू नये, हे आपलं कर्तव्यच आहे. एकमेकांच्या संस्कृतीचा अभिमान बाळगणं याच माध्यमातून आपल्या संमिश्र संस्कृतीचा जो वारसा आहे त्याचं मोल आपण जाणू शकतो. भारतीय संविधानामध्ये लोकांमध्ये जी राजकीय एकता आहे ती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे राजकीय जी एकता आहे किंवा राष्ट्रीय भावनेच्या आधारावर आपण राष्ट्रहित आधारलेलं दिसून येतं. आपली आंदोलन असतील, आपल्या स्वातंत्र्य लढाया असतील, देशातल्या विविध प्रांताच्या लोकांनी त्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि बलिदान दिले आणि त्याच्याच माध्यमातून आज आपण आपला स्वातंत्र्य लढा यशस्वी केला होता. याची जाणीव देशातल्या प्रत्येक नागरिकाला आहे, असावी. तोही आपल्या कर्तव्याचा एक भाग आहे. विविधतेत एकता ही आपली भारतीय राष्ट्रवादाची ओळख आहे आणि त्यामध्ये एक देश, एक राष्ट्रध्वज अशा पद्धतीची एक चित्र जे आहे, एक प्रतिमा जी आहे ती आपल्याला दिसते. त्यामध्ये विभिन्न धर्म समाविष्ट आहेत, विभिन्न भाषा, संस्कृती, त्यांच्या परंपरा सगळं काही त्यातच आहे. वारसा हा ऐतिहासिक, धार्मिक आणि वैचारिक देखील असू शकतो. भारताच्या संमिश्र संस्कृतीचं भान ठेवत त्या वारशाचे मोल जाणून त्याचे जतन करणं हे नागरिकांनी करायचं आहे. आज त्या अस्तित्वाला असलेल्या वारसांचं जतन होताना दिसत नाही. यासाठी मूलभूत कर्तव्याची नागरिकांमध्ये जाणीव जागृती होणं गरजेचं आहे. विचार आणि विश्वास यांच्यात फरक असला तर एका देशाच्या सर्व लोक एकमेकांच्या प्रेमाच्या भावना, एकता आणि बंधुत्वाच्या भावनाशी निगडीत असतात. म्हणजे भलेही आपल्यामध्ये विविधता आहे, भलेही आपल्यामध्ये विचार आणि विश्वासाच्या बाबतीमध्ये फरक आहे, पण तरीही इतर बाबतीमध्ये आपण एकमेकांशी जोडलो गेलेलो आहोत. सांस्कृतिक वारशाशी लोकांच्या भावना, त्यांचा सन्मान, त्यांचे अभिमान जोडलेले असतात आणि त्यामुळे काही वेळेस विध्वंसक वृत्ती निर्माण होण्याची शक्यता असते.
संघर्षाची परिस्थिती टाळण्यासाठीच विविधतेत एकता हे मूल्य आपण स्वीकारलं पाहिजे. आणि आपल्या संमिश्र सांस्कृतिक वारशाचं मोल जाणून ते जतन केलं पाहिजे. आपली कर्तव्य आपणच बनवली पाहिजे. वंशद्वेष, सांप्रदायिकता, प्रांतीयवाद यामुळे या संमिश्र वारशाला धोका निर्माण होतो. आणि म्हणूनच एकता आणि एकात्मतेला बळकटी देण्यात नागरिकांची भूमिका जी आहे ती महत्त्वपूर्ण आहे. आपण कोणत्याही जात धर्माचे असो, कोणत्याही वंशाचे असो, आपण तो भेदभाव नाही केला पाहिजे. आपण इतरांच्या जातीचा, वंशाचा, धर्माचा सन्मान राखला गेला पाहिजे. तरच आपण धर्मनिरपेक्षतेसारखा गुणधर्म जो आहे तो आचरणामध्ये आणू शकू. याचबरोबर भारतामध्ये जे धार्मिक, भाषिक, प्रादेशिक आणि वर्गभेद आहे, आपल्याला त्याच्या पलीकडे जाऊन भारतातील जे सर्व जनता आहे त्यांच्यामध्ये सामंजस्य आणि बंधुत्व भाव जो आहे तो वाढीला लावायचा आहे. आपण त्या दृष्टीने कृती करायची आहे. याचबरोबर आज आपल्या देशामध्ये स्त्रियांच्या संदर्भात जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याच्या अनुषंगाने त्यांच्या सुरक्षेला, त्यांच्या आरोग्याच्या, त्यांच्या सामाजिक स्वरूपाचे जे प्रश्न आहेत त्याकडे आपलं लक्ष वेधलं जाणं गरजेचं आहे. आज 21व्या शतकामध्ये देखील स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपण आणणाऱ्या प्रथांचा आपण त्याग करावा अशा पद्धतीचं मूलभूत कर्तव्य जर आपल्या भारतीय संविधानामध्ये आहे तर आपल्याला याचा खरंच गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आपण आपल्या देशामधल्या या विविधतेच्या अनुषंगाने या संस्कृतीचं मोल जे आहे ते जाणून घेतलं पाहिजे आणि तिला धक्का न पोहोचवता तिचं जतन केलं पाहिजे. त्यानंतर पुढचं कर्तव्य आहे विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी व सुधारक वृत्ती यांचा विकास करणं. विज्ञाननिष्ठ स्वीकारणं ते अंगीकारणं म्हणजे स्वतःचा धर्म, जात, पंथ यांच्याशी तडजोड करावी लागणार का? कारण घटनेने तर आपल्याला धर्माचा, भाषेचा, विविध परंपरांचा आदर करा असेच सांगितलेलं आहे. मग हे वेगळं कर्तव्य आणखीन कशासाठी असा प्रश्न आपल्याला पडत असतो. परंतु विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन हा आपल्याला बाळगायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्या देशातील जे इतर धर्म आहे त्यांचाही आपल्याला आदर करायचा आहे. कर्तव्य ही स्वतः पाळायची आहे हे इथं महत्वाचं आहे. म्हणजेच एक नागरिक म्हणून मी कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा बाळगणार नाही. जगाला डोळसपणाने बघेन आणि डोळसपणाने जगेन. आपलं शरीर, आपली आत्मा या देशाची संपत्ती आहे आणि हे मानून आपण कोणत्याही प्रकारचं व्यसन करणार नाही किंवा आत्महत्या करणार नाही याचाही मार्ग त्यामध्ये स्वीकारणं अपेक्षित आहे. भारतातील जी विज्ञान चळवळ आहे त्या विज्ञान चळवळीचा, विज्ञान प्रबोधनाचा जो वैचारिक पाया आहे तो आधुनिक पाश्चिमात्य जगातून आलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारलेला आहे. त्याला मानवतावादाची जोड देऊन जनवादी परिवर्तनाचे बरेच काम झाले आहे. अजूनही आपण केलं पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या निमित्ताने आपल्याला याचंही भान असलं पाहिजे की आपल्याला त्या पलीकडे जाऊन समाजातल्या आर्थिक सामाजिक प्रश्नांचा चिकित्साने अभ्यास करायचा आहे. त्याशिवाय आपण ते प्रश्न सोडवू शकणार नाही. आपल्या जगण्याचे प्रश्न जे आहेत ते सोडवण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे तो खूप महत्वाचा आहे आणि ती दृष्टी आपण आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून मिळवायची आहे. सुशिक्षित होणं म्हणजे विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनाचा स्वीकार करण्यासारखं मानलं पाहिजे. कारण आजही आपल्या समाजामध्ये अनेक अशा बुरसटलेल्या रूढी आहेत, परंपरा आहेत ज्याच्यामुळे समाजाच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात. अजूनही आपण त्या समस्यांशी लढतो आहोत आणि मग त्या दृष्टीने आपला समाज प्रगतिशील व्हावा असं आपल्याला वाटत असेल तर एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन जो आहे तो स्वीकारला पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीचा एक शास्त्रीय अर्थ लावल्याशिवाय आपण ती गोष्ट स्वीकारली नाही पाहिजे. जोपर्यंत तिची पडताळणी होत नाही, जोपर्यंत तिची योग्यता तपासली जात नाही तोपर्यंत ती गोष्ट न स्वीकारलेलीच बरी. अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन जर आपण त्या गोष्टी स्वीकारल्या तर त्यामुळे आपल्या समाजाचं नुकसानच होतं. धर्माच्या, जातीच्या अनुषंगाने आपल्याला अशा कितीतरी गोष्टी बघायला मिळतील की ज्याच्या
नावाखाली आज आपल्या व्यवस्थेमध्ये अनेक अशा चुकीच्या गोष्टी घडत आहेत. आणि त्या गोष्टी जर आपल्याला टाळायच्या असतील, त्या गोष्टी जर आपल्याला बदलून आणायच्या असतील, तर आपल्याला विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन जो आहे तो कर्तव्यासारखा स्वीकारला पाहिजे. यानंतर मानवतावाद याचा सुद्धा विकास करणं गरजेचं आहे. मानवतावाद म्हणजे एक माणूस म्हणून जगण्याची आणि इतरांना माणसासारखे जगता यावे म्हणून मदत करण्याची सारी सोपी जीवन पद्धत आहे. या पद्धतीत कुठलेही कर्मकांड, कडक आज्ञा, अंधश्रद्धा नाहीये. यामध्ये वंशभेद, वर्णभेद, लिंगभेद नाहीयेत. यात मानव ही एकच जात आहे. या संबंध मानव जातीसाठी मानवतावाद हा एकच आणि एक धर्म आहे. यात स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय यांचा समावेश आहे. भारतीय संविधानाने देखील याच गुणधर्मांचा स्वीकार केलेला आहे. याशिवाय आपण प्राणीमात्रांवरील दया व निसर्गावरील प्रेम सुद्धा यामध्ये अंतर्भूत आहे. जागतिक स्तरावर देखील मानवी हक्कांना महत्त्व प्राप्त व्हावे म्हणून युनोने 1948 मध्ये मानवी हक्क हे वैश्विक जाहीरनामा त्यामध्ये मांडला. जागतिक पातळीवरच्या घटनांनी तंत्रज्ञानाचे शोध, दळणवळण, संपर्काची साधनं यामुळे विचारांची देवाणघेवाण जी वाढली, त्यात मानवतावादी मूल्य ही चर्चिली गेली. मूलभूत कर्तव्य म्हणून ती आपण अंगीकारली पाहिजे, यासाठी आपल्या संविधानाने त्याचा स्वीकार देखील केला. आणि या माध्यमातून आपण इतरांची कदर करायला पाहिजे. सहानुभूती, मैत्री, दया, प्रेम या भावनांना महत्त्व दिलं पाहिजे. याची जाणीवच आपल्याला त्या माध्यमातून झालेली आहे. भारतीय समाजातील जातीभेद, धर्मभेद, वंशभेद नाहीसा करायचा असेल तर मानवतावादी मार्ग जो आहे तो स्वीकारला पाहिजे. आपला गुणधर्म जो आहे तो धर्मसहिष्णुतेचा आहे आणि त्याशिवाय आपण धर्मनिरपेक्षतेचं जे तत्व आहे ते खऱ्या अर्थाने समाजामध्ये रुजवू शकणार नाही. आपल्या चरित्रांनी आपल्या विकासासाठी ज्या सामाजिक सुधारणा घडवून आणल्या त्या टिकवण्यासाठी, रुजवण्यासाठी आपणही प्रयत्न केले पाहिजे. बदलत्या काळानुसार, बदलत्या परिस्थितीनुसार आपण स्वतःला परिवर्तित केले पाहिजे. जे वाईट आहे, जे अन्यायकारक आहे, अशा प्रवृत्तींना मागे सोडून शोधक बुद्धी आणि संशोधक वृत्तीने पुढे मार्गक्रमण केले पाहिजे. हे मूलभूत कर्तव्य आपल्याला भविष्याच्या दृष्टीने वागण्याचं मार्गदर्शन करताना दिसून येतं. पुढील मूलभूत कर्तव्य आहे सार्वजनिक संपत्तीचं रक्षण करणं आणि हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणं. हे कर्तव्य प्रत्येक भारतीयाने अंगीकारले पाहिजे. जर आपल्या देशामध्ये कायद्याचं राज्य आहे तर अशा वेळी नागरिक म्हणून आपणही त्या कायद्याच्या राज्याला पाठिंबा दिला पाहिजे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हा पूर्णपणे सोडवायचा असेल तर या कर्तव्याला त्या दृष्टीने खूप महत्त्व आहे. सार्वजनिक मालमत्ता ही आपली आहे असे समजून ही भावना जर आपल्या मनामध्ये निर्माण झाली तर त्या दृष्टीने आपण हे कर्तव्य योग्य रीतीने पालन करू शकू. परंतु अशी भावना ज्या वयात निर्माण व्हायला हवी त्या वयामध्ये खऱ्या अर्थाने शिकवली जात नाही किंवा त्याची जाणीवही करून दिली जात नाही. त्यामुळे आजही आपल्या देशामध्ये जेव्हा अशा हिंसाचाराच्या घटना घडतात तर त्यावेळी त्यामध्ये तरुणाईची जी संख्या आहे ती सगळ्यात जास्त असते. खऱ्या अर्थाने ते आपले भविष्य आहे आणि त्यामुळे त्यांना या कर्तव्याच्या अनुषंगाने भूमिका बजवायला लावणं अत्यंत आवश्यक आहे. भारताला शांततेच्या मार्गाने सदैव प्रगतीपथावर नेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपण भारतीय म्हणून या मातीशी, या राज्यघटनेशी, या आपल्या कर्तव्य बुद्धीशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. या एकनिष्ठतेसाठी वेळ आली तर आपण आपल्या देशासाठी प्राणाचीही पर्वा करायला नको आहे. आपण स्वतःसोबत इतरांच्याही स्वातंत्र्याचा, त्यांच्या हक्कांचा मान ठेवला पाहिजे. इतरांच्या स्वातंत्र्याला धक्का लागेल असं वर्तन आपण करू नये. इतरांना त्रास होईल असं आपण वागू नये. भारताची एकता आणि
टिकवायचं असेल तर त्यासाठी आपण जीवनभर वचनबद्ध असलं पाहिजे. आणि त्यासाठी एक नागरिक म्हणून आपण या समाजामध्ये वागताना वैयक्तिक किंवा सार्वजनिक मालमत्ता जी आहे त्याचं नुकसान करणार नाही. वैयक्तिक अथवा सार्वजनिक मालमत्तेला देशाची मालमत्ता समजून आपण तिचं जतन केलं पाहिजे. कौटुंबिक, सामाजिक किंवा देश याबाबत कोणत्याही विघातक कार्यामध्ये आपण सहभागी व्हायला नको आहे. जे काही अफवा पसरवणं, दंगल किंवा जाळपोळ, लुटालूट करणं ही जी काही देशविघातक कार्य आहे, ती विघातक कार्य जी आहे ती आपण किंवा त्याच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे. अशी प्रवृत्ती आपण स्वीकारली पाहिजे. आपल्या देशामध्ये एखाद्या कायद्याविरोधामध्ये, एखाद्या निर्णयाविरोधामध्ये कशा पद्धतीने आंदोलनं केली जातात तर ते शांततेच्या आणि सनदशीर मार्गाने व्हावी अशीच अपेक्षा असते. आणि त्याला जर हिंसाचाराचं गालबोट लागलं तर कुठेतरी हा आपल्या राज्यघटनेच्याच विरोधातली गोष्ट होते. कायद्याचा विरोध करण्याचं सोडा, पण इतर जसं आपण सोशल मीडियाचा भाग म्हटला तर त्या सोशल मीडियाच्या नावाखाली सुद्धा आज आपल्या देशामध्ये हिंसाचाराच्या प्रवृत्ती ज्या आहेत त्या उफाळून येतात. तेव्हा अशा वेळी एक जबाबदार नागरिक म्हणून आपली प्रवृत्ती, आपली भूमिका महत्वाची ठरत असते. धन्यवाद.